लोकांचे आयडॉल कोण आहेत? सलमान खान, शाहरुख खान. ती काय करतात? कपडे काढून असतात आणि मुली तीच कर. अरे ज्या दिवशी तुमचे आयडॉल छत्रपती संभाजी महाराज होतील, ज्या दिवशी तुमचे आयडॉल बाबासाहेब आंबेडकर होतील आणि ज्या दिवशी आयडॉल तुमचे महात्मा फुले होतील, त्यावेळेस देश बदलेल. आणि हा देश जर आम्हाला बदलायचा असेल तर आम्हाला पुस्तकाची कास धरली पाहिजे. एवढा पैसा कमवल्यानंतर सुद्धा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी तो पैसा त्याचा विनियोग कसा केला पाहिजे, आरोग्यावरती केला, शिक्षणावरती केला, लोककल्याणासाठी केला, स्वतःसाठी काही ठेवलं नाही. अरे आम्ही पायपोस किमतीच्या लायकीचे, आम्ही वारुळासारखं घर बांधून त्याला हिमालय असं नाव देतो आणि डोंगरभर कर्ज करतो, आयुष्यभर फेडत राहतो. विचारपीठावरती स्थानापन्न झालेले सांगोलामधले सर्वच मान्यवर की ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांना सहयोग दिलेला आहे. खरं तर साहित्य उत्सवांची गरज का असते याबद्दल खरं तर थोडंसं मी भाष्य करणार आहे. आता खंत व्यक्त केली इंगोले सरांनी की सांगोलेला सांस्कृतिक वारशाची नितांत आवश्यकता आहे. इतिहास विसरणारी माणसं कधीही इतिहास घडवत नाहीत. गतवैभवामधल्या पाऊलखुणा ज्या आहे, या पाऊलखुणा माणसाची मती हरवली की माणसाच्या आयुष्याची माती होते, हा इतिहास आम्हाला सांगतो. तर माती जी आहे ही मातेप्रमाणे आहे, ही या देशाची संस्कृती आहे. कृषक समाज जो आहे, हा कृषक समाज हा देशाचा कणा आहे. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य यावो, ह्या बळीच्या राजवटीमध्ये हा महासुभा जो आहे, हा आपल्या देशाची संकल्पना ही फार नंतरची आहे. ह्या कृषक समाजामधल्या लोकांचा सांस्कृतिक इतिहास जो आहे, त्याची पायाभरणी जी आहे, ती पायाभरणी ही खरं तर बळीच्या राज्यामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र हे वैभवशाली राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये 2 राजधान्या सम्राट बळीच्या होत्या. एक तेरला होती, धाराशिवला, दुसरी कोल्हापूर रत्नागिरीमध्ये होती. आणि मग ही वैभवशाली परंपरा जी आहे, ही परंपरा मानदेशापर्यंत येते. आता आपण बघतो की मानदेश हा माणूस जो आहे, याचं विश्लेषण खऱ्या अर्थाने जर करायचं झालं की दुष्काळाशी 4 हात करून खरं तर संकटावरती कसं झुंज दिली पाहिजे आणि कसं संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहिलं पाहिजे, याची ताकद खरं तर काय असते ती मानदेशी माणसं खरं तर दाखवून देतात. म्हणजे आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती या देशामध्ये, राज्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्या, पण मानदेशातला माणूस आत्महत्या करत नाही. तो अत्यंत चिवट आहे. चिवटपणे कसा प्रतिकार करावा हा वस्तुपाठ ह्या महाराष्ट्राला, देशाला ज्यांनी घालून दिला ती मानदेशी माणसं आहेत. आता खरं तर आपण बघतो संस्कृतीचा ऱ्हास त्यावेळेस होतो. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी एक संदर्भ अत्यंत महत्त्वाचा दिलेला आहे. ग्रंथकाराचं संमेलन ज्यावेळेस पुण्यामध्ये भरलं होतं, त्यावेळेस क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना निमंत्रण दिलं. आणि निमंत्रण दिल्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी विनम्रपणे सांगितलं की मी तुमच्या साहित्य संमेलनाला येऊ शकत नाही. त्याची कारणं अशी आहेत की ज्या समाजामध्ये मी जगतो, तो कृषक समाज जे आहे, त्याचं प्रतिबिंब तुमच्या साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत उमटत नाही. हा कृषक समाज परत समाजावरनं फाळणी होण्याचे बेबंदशाही या देशामध्ये, राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चाललेली आहे. जात ही जी आहे ही विश्वल्ली पसरवती की काय, अशा प्रकारची भीती माणसाला वाटावी आणि जिहादी प्रवृत्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहेत. आणि हा विद्वेष जो आहे युगपुरुषांच्या नावावरती राजरोजपणे या देशामध्ये, राज्यामध्ये होतोय, ही चिंतेची बाब आहे. याचा अर्थ असा आहे की आम्हाला युगपुरुष समजले नाहीत. युगपुरुष हे कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही प्रांताचे नसतात. आणि कुठल्याही विचारवंताचा, साहित्यिकाचा हेतू जो आहे तो समाज जोडण्याचा असावा, समाज तोडण्याचा नसावा. विध्वंस पसरवणं, जाती धर्मांना द्वेष पसरवणं, हा हेतू जो आहे तो हेतू चांगला असू शकत नाही. संत तुकाराम महाराज म्हटले होते की शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. हे शुद्ध बीज जे आहे, ह्या शुद्ध बीजाची व्याख्या करताना महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये म्हटलेलं आहे. अनुभव मंडप हे अधिवेशन खरं तर ऐतिहासिक आहे. मंगळवेढा शहरामध्ये हे अधिवेशन भरलं होतं. 12व्या शतकामध्ये महिलेला समान संधी त्या अधिवेशनामध्ये ज्यांनी दिली ती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर आहेत.
आणि त्यावेळेस 50% लोक महिलांना त्या ठिकाणी अवगत करण्यासाठी, प्रकटीकरण करण्यासाठी संधी देण्याचं महनीय कार्य ज्या भूमीमध्ये झालं, ती भूमी जी आहे ती समतेची आहे, समानतेची आहे. आणि समता समानता जी आहे खरं तर साहित्यिकाच्या केंद्रबिंदू असले पाहिजेत. पण साहित्यिकसुद्धा दुर्दैवाने जिहादी होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. साहित्यिकांना कुठल्याही प्रकारची भूमिका राहिली नाही. साहित्यिक जे आहेत त्यांच्यासुद्धा टोळ्या व्हायला लागल्यात आणि ह्या टोळ्या जातीच्या आहेत, ह्या टोळ्या धर्माच्या आहेत. खरं तर साहित्यिक हा मानवतावादी विचाराचा असतो. साहित्यिकांनी काय खरं तर आपण बघितलं की मानदेशाबद्दलची व्याख्या करताना मी लक्ष्मण हेंबाडे सरांच्या 2 ओळी तुम्हाला फक्त ऐकवतो. मानदेशी माळरानं शाई सांडलेलं पानं, शोधा तिथे सापडेल नव्या साहित्यिकाची खाणं. ही परंपरा प्रचंड मोठी असताना सुद्धा ही वैभवशाली परंपरा जी आहे साहित्यिकांनी कशी जोपासावी यावरती मी थोडंसं भाष्य करणार आहे. खरं तर आपण बघतो की संत कबीर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत चोका महाराज असतील, महात्मा बसवेश्वर असतील, यांचं स्मरण आम्ही करावं असं आम्हाला कुणी सांगितलेलं नाही. आजकालचे पुढारी स्वतःचा बॅनर लावा आणि कार्यसम्राट वगैरे सुद्धा म्हणून घेतात. खरं तर ते 3पाट लायकीची लोकं असतात. या 3पाट लायकीची लोकं आमच्या भोकांडी बसल्यामुळं सगळा हा कार्यक्रम अतिशय वाईट पद्धतीने खरं तर होतोय. खरं तर अंकुश जो आहे, आमची लढाई जी आहे ही आमची लढाई सत्याची असली पाहिजे. पण दुर्दैवाने या राज्यामध्ये सत्तेची लढाई सुरू आहे आणि साध्या सगळी आपली समाजाचं अभिसरण जे आहे, इंगोले सर, समाजाचं अभिसरण कधी ही उतरण ढासळायला लागते याचं कारण आहे समाजाचा पाया जो आहे तो सांस्कृतिक भक्कम असला तर इमारत ढासळत नाही. आणि सांस्कृतिकमध्ये विचारवंत जे आहेत, विचारवंत हे अत्यंत ताकदीचे असले पाहिजेत. आता विचारवंत स्वतःच्या पायावरती उभे राहतात का हा मूलभूत प्रश्न आहे. विचारवंताला भीती वाटायला लागते की मी व्यक्त होऊ की नको होऊ, मी बोलल्यानंतर ह्यांना काय वाटेल, मी बोलल्यानंतर त्यांना काय वाटेल, अशा प्रकारचा विचार जो आहे तो साहित्यिकांच्या मनामध्ये येतो. साहित्यिक जे आहेत ते खरं तर अहिकवादामध्ये, भौतिकवादामध्ये, क्षणभंगुरतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतलेले आहेत. ह्या सामाजिक प्रश्नांची जाण जी आहे आपल्या लेखणीच्या माध्यमातून खरं तर ध्वनित होणं हे अपेक्षित असतं. म्हणजे ज्या समाजाचं प्रतिनिधित्व आम्ही करतो, जे ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगून दिलं होतं, त्या समाजाच्या यक्ष प्रश्नावरती भाष्य करताना माझी कविता त्यावरती बोलते का, माझे शब्द त्यावरती भाष्य करतात का, ही अस्वस्थता जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये कमी होते. खरं तर हे विषण्णपणे या ठिकाणी मांडावं वाटतं. कारण का ज्या कृषक समाजाची भाषा आम्ही करतो त्या कृषक समाजावरती 3% साहित्य लिहिलं जातं. खरं तर शेती मातीचा हा गंध जो आहे, हा दरबळ खरं तर बघतो की जगातल्या कुठल्याही अत्तराला आईबापाच्या घामाच्या वासाची बरोबरी करता येत नाही. इतकी ताकद जी आहे ती श्रमामध्ये आहे. आणि आपली ही श्रमण संस्कृती जी आहे, ही श्रमण संस्कृती आपल्या साहित्याच्या केंद्रबिंदूमध्ये असली पाहिजे, केंद्रामध्ये खरं तर असली पाहिजे. अशा प्रकारची मनोभूमिका जी आहे ही मनोभूमिका आपण मांडली पाहिजे. आता ही मनोभूमिका जी आहे, सत्यशोधन जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशी बोलताना मी सांगितलं की काही लोक असं म्हणतात की विद्रोह जो आहे, विद्रोहाला सुद्धा कलंकित करण्याचं काम साहित्यिकांनी या देशामध्ये, राज्यामध्ये केलं असा माझा आरोप आहे. विद्रोहाची परिभाषा जी आहे, जो अनाचार आहे त्या अनाचाराला सदाचाराकडे आणण्याचं काम जे आहे ते विद्रोहाने खरं तर केलं पाहिजे. निद्रित समाज जो आहे तो निद्रित समाज तुमच्या प्रबोधनामुळं खडबडून जागा होऊन तो खरं तर तुमच्या समतेच्या वाटेवरती आला पाहिजे. खरं तर विद्रोहाची परिभाषा सांगताना मी नेहमी म्हणत असतो की ज्याला प्रश्न समजतात, प्रश्न कशामुळे पडले हे सांगता येतं आणि प्रश्न कसे सोडवता येते हे सुद्धा सांगता येतं आणि पुन्हा कधीही प्रश्न पडणार नाही हे ज्याला सांगता येतं, त्याची परिभाषा म्हणजे विद्रोह आहे. जे तुकोबारायाने आम्हाला सांगितलेलं आहे, जे नामदेवरायाने आम्हाला सांगितलेलं आहे, जे आम्हाला ही परंपरा बसवेश्वर महाराजांनी किंवा महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, याचा आम्हाला विसर पडलेला आहे. सगळ्यात मोठा धोका आज जर देशामध्ये असेल तर देशाच्या अखंडतेला प्रचंड प्रमाणामध्ये धोका आणि सुरुंग पेरण्याचं काम जे की काही लोक प्रचंड प्रमाणामध्ये करतायत. आणि याला बळी पडण्याचं काम जे अनाहूतपणे एखादी गोष्ट उघड्या डोळ्यांनी बघणं म्हणजे आपण त्या कटामध्ये सामील असल्यासारखंच आहे. मला असं वाटतं
की जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही, जी गोष्ट आम्हाला आवडत नाही, त्यावरती आम्ही खरं तर व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त होणं ही जी आहे खरं तर साहित्यिकांची जरब जी आहे, साहित्यिकांचा अंकुश जो आहे तो समाजावरती आता राहिलेला नाही. कारण का साहित्यिक जे आहेत, साहित्यिकच आता आपण म्हणतो की तकलादू होत आहेत का काय, अशा प्रकारचा प्रश्न पडावा, अशा प्रकारची मनोभूमिका आहे. साहित्यिकांनी जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, प्रांताच्या पलीकडं खरं तर मानवतेला केंद्रबिंदू मानून खरं तर सबंध माणसाचं कल्याण होईल अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मांडणं अपेक्षित असतं. परंतु ही जातीचे धर्माचे कंपू जे आहेत, ही कंपू अनेक मोठ्या प्रमाणावरती गडद होताना दिसत आहेत आणि हे गडद होणं म्हणजे देशाच्या अखंडतेला धोका आहे असं मी मानतो. खरं तर मग पुन्हा ही सामाजिक अभिसरण आपल्याला पूर्वपदावरती जर आणायचं असेल तर आम्हाला पुरात युगपुरुषांच्या चरित्राचा अभ्यास खरं तर लोकांपर्यंत पोचला पाहिजे. ज्या गोष्टी आमच्या मुलांना मुलींना कळाल्या नाही पाहिजेत त्या गोष्टी कळतात. असं आता हिची मांडणीची पद्धत फक्त बदलली पाहिजे या मताचा मी आहे. ज्ञान, विज्ञान आणि संविधान ही त्रिसूत्री जी आहे याला आपण आचरणाचं जर खरं तर जोड दिली तर मला वाटतं ही परिस्थिती बदलता आपल्याला येईल. कारण का अभिव्यक्त होण्याची पद्धत जी आहे तर टेक्नॉलॉजीला आपण एकत्रित घेऊन आपण आपली मांडणी जी आहे, संस्काराची शिदोरी आपल्याला कशी गोष्टीतनं सांगता येईल, कशी विनोदातनं सांगता येईल, कशी कवितेतनं सांगता येईल, कशी कथेतनं सांगता येईल, ही मालिका जी आहे आज माणूस माणसामध्ये राहिला नाही. झपके सर, पूर्वी आजी जी आहे घरामध्ये नातबंडाला गोष्टी सांगायची, त्यातनं संस्कार व्हायचे. जात्यावरची गाणी म्हणताना संस्कार व्हायचे. मांडवाचे गाणे असतील, लग्नाचे गाणे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मोठबरीचे गाणे असतील, ही संस्काराची शिदोरी जी आहे ती दुरापास्त झालेली आहे. ती परत पुनर्जीवित करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल? आम्ही घरामध्ये असताना आजची भीषण परिस्थिती अशी आहे, आज कुटुंबामध्ये संवाद हरवत चाललेला आहे. मुलगा आईशी बोलत नाही, बाप मुलीशी बोलत नाही, नवरा बायकोशी बोलत नाही, नवरा व्हॉट्सअपवरती असतो, बाप व्हॉट्सअपवरती असतो, ही इंस्टाग्रामवरती असते आणि पोरगा ट्विटरवरती असतो. आणि आम्ही म्हणतो की देश आम्हाला जवळ आणायचा आहे, आम्हाला जग जवळ आणायचं आहे, जग कवीत आणायचं आहे. हे व्हर्च्युअल लाईफ जी आहे अत्यंत धोकादायक आहे. ज्या वेळेस आपल्या घरामध्ये 1 तास 2 तास आपला मोबाईल बंद करून घरामधला संवाद जो आहे की मुलगा मुलगी यांचं काय दिवसभरात झालं आणि याचा संवाद हा जोपर्यंत भक्कम होणार नाही, एकलेपणा जो आहे, एकलकोंडपणा जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय. सायकॉलॉजीचे आज पेशंट प्रचंड प्रमाणात वाढते. फ्रस्ट्रेशन वेगळ्या पद्धतीचं आहे. हे फ्रस्ट्रेशन बघा सर, अलीकडं सोशल माध्यमांचं फ्रस्ट्रेशन प्रचंड प्रमाणामध्ये आहे. मला लाईक मिळालं नाही, मला कमेंट्स मिळाले नाही म्हणून आत्महत्यापर्यंतचे पावलं मुलं उचलतात. हे किती प्रभाव आहे? अरे बाबांनो, ही लाईक जी आहे व्हर्च्युअल आहे, ही विकतसुद्धा घेतली जाते. हा आभास निर्माण करतायत. सब रंधबा का जले अशा प्रकारचा एक सुविचार राजस्थानीमध्ये आहे. सब रंधबा का जले म्हणजे दुरून ज्या वेळेस वाळूचे डोंगर आपल्याला दिसतात, आपल्याला वाटतं पाणी आहे आणि जवळ गेल्यानंतर आपल्याला दिसतं की अरे हे तर वाळूचे डोंगर आहेत. ह्या कल्पना विलासामधनं नवीन पिढीने खरं तर बाहेर पडलं पाहिजे. आणि नवीन पिढीला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते समाजाच्या सगळ्याच माध्यमातल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा अग्रक्रमाने ते करावं लागेल. आणि मांडणी जी आहे साहित्यिकांची आणि वक्त्यांची सुद्धा मांडणी अत्यंत चांगली असली पाहिजे. वक्ते जे आहेत ते अभ्यास करत नाहीत. वक्ते इतक्या रटाळ पद्धतीने बोलतात की समोरच्या माणसांना झोप येते, पेंग येते आणि लोकांना वाटतं कुठून हे उचलून आणला आहे माणूस, ह्यांना ज्यांनी आणले त्यांना शोधा, त्यांना ठोकायचं आम्हाला, अशा प्रकारचा विचार माणसांच्या मनामध्ये येतो. कारण का वक्त्यांनी चांगला घरी अभ्यास करावा, नीट चांगलं परिपक्व होऊन लोकांसमोर यावं. इथं येऊन काहीतरी भाषणाचे प्रयोग करणारे अनेक मंडळी सर अर्ध्या हळकोंड्याने पिवळे होतात आणि त्यांना लगेचच स्टेज लागतं. तर मला आता हा अटाससुद्धा अत्यंत वाईट आहे. खरं तर वाचलं पाहिजे. माझे गुरु मृत्युंजयकार शिवाजी सावंत होते, त्यांच्याबरोबर मला 17 वर्ष सानिध्य दिलं. आपलं महाराष्ट्रामधले सुरेश भटांपासून, पु ल देशपांडेपासून अनेक सगळे दिग्गज साहित्यिक जे असतील सगळ्यांची अनुभूती मला मिळाली, वाचायला मिळालं. खरं तर वाचन जे आहे ते माणसाला समृद्ध करत असतं. माणसांना आपण वाचलं पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजे. ही ग्रंथ चळवळ जी आहे ऑडिओ पद्धतीने, व्हिडिओ पद्धतीने, टेक्नोसंड पद्धतीने कशा पद्धतीने आम्ही पोचेल. तुकरट विनोद जे आहे आम्ही व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करतो.
हे तुकरट विनोदाऐवजी चांगले विचार ज्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करू, आमच्या स्टेटसला ठेवू, त्यावेळेस ही परिस्थिती बदलायला लागेल. आणि याला एकच कारण आहे, याला युगपुरुष जे आहे, युगपुरुषांच्या चरित्रातली प्रेरणास्थळं, शक्तिस्थळं जे आहेत ती आम्हाला शोधावी लागतील. अरे ज्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी जमशेद टाटापेक्षा त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये होता. एक ती गोष्ट तुम्हाला सांगतो, एवढा पैसा कमवल्यानंतर सुद्धा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंनी तो पैसा त्याचा विनियोग कसा केला पाहिजे, आरोग्यावरती केला, शिक्षणावरती केला, लोककल्याणासाठी केला, स्वतःसाठी काही ठेवलं नाही. अरे आम्ही पायपोस किमतीच्या लायकीचे, आम्ही वारुळासारखं घर बांधून त्याला हिमालय असं नाव देतो आणि डोंगरभर कर्ज करतो, आयुष्यभर फेडत राहतो. आता माळी सर नाराज होतील की कर्जावरती तुम्ही भाष्य करताय. मी वेगळ्या पद्धतीचं कर्ज म्हणतोय. कर्ज खरं तर तुम्ही घेतलं पाहिजे, पण काय आम्ही कुठल्या कल्पनेमध्ये जगतोय, तर आम्ही कल्पना जी आहे सर, कल्पना ही जी आहे खरं तर ती वस्तुस्थितीमध्ये परिवर्तित करायची जर असेल आम्हाला, तर काय केलं पाहिजे, चांगल्या माणसांचा आदर्श घ्या ना. लोकांचे आयडॉल कोण आहेत? सलमान खान, शाहरुख खान. ती काय करतात? कपडे काढून असतात. पण मुली तीच कर. अरे ज्या दिवशी तुमचे आयडॉल छत्रपती संभाजी महाराज होतील, ज्या दिवशी तुमचे आयडॉल बाबासाहेब आंबेडकर होतील, आणि ज्या दिवशी आयडॉल तुमचे महात्मा फुले होतील, त्यावेळेस देश बदलेल. आणि हा देश जर आम्हाला बदलायचा असेल तर आम्हाला पुस्तकाची कास धरली पाहिजे. आम्हा घरधन शब्दांची जरत्रे, शब्दांची जतने शस्त्र करू तुकोबाराय म्हणाले होते. तुकाराम महाराजांचे 4996 अभंग जे आहेत, ही अभंग म्हणजे तुम्हाला सांगतो, हा सांस्कृतिक दृष्टिकोनाचा प्रचंड मोठा पाया आहे. ज्या दिवशी आम्ही महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे आसूड असतील, तुतेरत्न असतील, यासारखी सगळी ग्रंथसंपदा जी आहे आमच्या घरात असली पाहिजे. आज अडचण अशी आहे, घरात ग्रंथालय असतं, फक्त फोटो काढण्यासाठी पाहुणे आले की. मला एक महाशय सर असंच घरी गेले, सत्कार करतात, ते म्हणले सर सत्कार करायचा आहे, आपलं ग्रंथालयात सत्कार करू. काही 4-10 पुस्तकं होती, त्यांना मी म्हटलं या पुस्तक वाचले का तुम्ही? हो वाचले. मी त्यांना काही प्रश्न विचारले त्या पुस्तकातले, सांगता आले नाही सर. नंतर मला कळलं की फोटोबाजीमध्ये अडकलेला कार्यक्रम आहे सगळा. यातनं बाहेर पडलं पाहिजे ना. अरे ज्या कृष्णा इंगोले सरांनी ग्रामीण साहित्यावरती भरभक्कम अशी आम्हाला दिशा दिलेली आहे, जो वस्तुपाठ आम्हाला घालून दिलेला आहे, त्या वाटेने आम्ही कधी चालणार आहे. सांगोले सरांनी आम्हाला सांगितलं की प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी कवितेवरती कसं आपण त्यातली अभिव्यक्ती जी आहे, त्यातली कवितेतली सुरुवात जी आहे, मध्यान समीप जो आहे तो परिपक्व पद्धतीने असला पाहिजे. तुम्ही काहीतरी कशात वरती तरी भाष्य करताय आणि हे भाष्य प्रभावी असलं पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी 1000 भाषणं आणि कवीची एक कविता सारखी आहे. पण कवीने गैरसमज करून घेतला. बाबासाहेब जे म्हणाले ती कविता कुठली आहे? ती तुकोबारायांची आहे, ते निळोबा पंतांची आहे. ती कविता महात्मा फुलेंच्या अखंडामधली आहे, सावित्रीबाई फुलेंच्या काव्य फुलेमधली आहे. आणि ती कविता जी आहे ती कविता परिवर्तनाची आहे, ती कविता प्रबोधनाची आहे, ती मानवतेचं गुणगान गाते. आणि मग हे मानवतेचं गुणगान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे की आता मी बरंच बोलतोय, त्यामुळं बरीच लोक आता म्हणतील आधी फार लांब भाषण लांबते. 1 मिनिटामध्ये मी संपवतो. बोलण्यासारखं बरंच आहे, तुम्ही घरातले म्हणून सांगतो. जाताना परत 1 मिनिटामध्ये तुम्हाला एवढीच गोष्ट मी सांगतो. या आजच्या कार्यक्रमामधनं तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, एक कटिबद्धता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या कुटुंबामध्ये आम्ही राहतो, ज्या समाजामध्ये गावामध्ये राहतो, त्या कुटुंबाला, त्या समाजाला, त्या गावाला अभिमान वाटला पाहिजे की ही मुलगी, हा मुलगा माझा आहे. असं ज्या पद्धतीने आम्ही एक कटिबद्धता पाळू, आम्ही समाजामधली सहिष्णुता जी आहे, समाजामधला धर्मवाद जो आहे, हा संपवून आम्ही मानवतेचं कल्याणाची गोष्ट आचरणात आणू. आम्ही चांगले ग्रंथ वाचू. खरं तर चांगले ग्रंथ जी आहे ती एक्सचेंजसुद्धा केले पाहिजे. काय हरकत आहे? बुक बँकेची कल्पना माझ्या मनामध्ये मी सांगतो बऱ्याच ठिकाणी. बुक बँक म्हणजे साधारणतः एक बचत गट पुस्तकाचा काय नाही करावं तुम्ही. समजा एखाद्या कवीकडे 10 पुस्तकं आहेत, ह्याच्याकडे 10 आहे, त्याच्याकडे 10, ते एक्सचेंज, पुस्तकाला पुस्तक एक्सचेंज करायचं. म्हणजे माझं पुस्तक वाचन झाल्यानंतर ते घरात ठेवून करता काय? एक्सचेंज करा. म्हणजे तुमच्याकडे पैसे जर नसतील समजा तर एक्सचेंज केली पाहिजे. ही संकल्पना आम्हाला राबवावी लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी मुलांमध्ये, नवीन पिढीमध्ये अभिरुची निर्माण जर करायची असेल तर व्याख्यानमाला झाल्या पाहिजेत.
आणि नुसते साहित्य संमेलन घेऊन झपके सर काही होणार नाही. झपके सरांनी 8 वर्षापूर्वी मला एका संमेलनाला बोलवलं होतं वक्ता म्हणून. अतिशय मोठं संमेलन परिवर्तन साहित्य संमेलन झपके सरांनी घेतलं होतं. खरं तर ही संमेलनं कुठली झाली पाहिजे लक्षात ठेवा सर. इंगवले सर, साहित्यिकसुद्धा काय फार शहाणे राहिले नाहीत या मताचा मी आहे. साहित्यिकांना सुद्धा फार ताळ्यावरती आणण्याची गरज आहे. साहित्यिक भ्रमित झाले सर. साहित्यिक भ्रमित झाले म्हणून जो उच्छाद या देशामध्ये मांडलेला आहे, आता कुणी मांडला उच्छाद ते तुम्ही शोधून काढा बरं का. तेवढे तर आम्ही शहाणे असलो पाहिजे. मग हा उच्छाद आम्हाला जर संपवायचा असेल तर आम्हाला विचारांची संमेलनं घ्यावी लागतील. का आम्हाला, जसं आम्ही म्हटलं की साहित्य संमेलनाची मालिका जी आहे, ज्योतिराव फुलेंच्या नावाने आम्ही साहित्य संमेलन सर घेतो, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने घेतो, जिजाऊंच्या नावाने घेतो, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, गाडगे महाराज. ही मालिका सुरू करण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आम्ही कुठल्याही धर्माला, पंथाला विरोध करत नाही. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आम्ही मानवतेचं तत्त्वज्ञान जे आहे, सत्यकथन जे आहे, सत्य इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत पोचावा आणि या चरित्राची प्रेरणा घेऊन आमच्या पिढीमधली मुलं मुली जी आहेत त्यांच्या कार्यकर्त्याचा झेंडा आटके पार खरं तर गेला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काल्पनिक सांगितलेल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत, त्या तुम्हाला प्रेरणा देत नाहीत. आणि तुम्हाला खरी प्रेरणा जी आहे ती इतिहासामध्येच आहे. आणि इतिहासाचा विसर पडल्यामुळं आता नव्याने आम्ही इतिहास घडवत नाहीत. म्हणून माझी एवढीच विनम्र विनंती आहे. खरं तर इथं शिक्षण महर्षी बी आहेत, सहकार महर्षी बी आहेत, इथं सारस्वत बी आहेत, मोठे मोठे सांगोलेकर सर आहेत, इंगोले सर आहेत. ह्या सगळ्या लोकांची वज्रबूट जर झाली तर मी सांगतो तुम्हाला, सांस्कृतिक राजधानीसुद्धा सांगोला शहर या देशामध्ये राज्यामध्ये झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. फक्त ह्या दुजाभावातनं थोडंसं बाहेर आपण पडलं पाहिजे. अलीकडं काय झालं आहे माहिती आहे का सर, माझं मी सार्वत्रिक गणित बघतो की लोक इतकी बोनसाई झालेत, ज्या फोटोमध्ये कवी साहित्यिक माणूस नसतो ती फोटोसुद्धा शेअर करत नाही. ती म्हणतो मी कुठे यात. आता समजा या कार्यक्रमाची बातमी आली तर ती म्हणतो माझं कुठं नाव आहे, ही मी का शेअर करू. अरे मी आणि माझा हा कंपूपणा जो आहे, या कंपूपणातनं बाहेर आलं पाहिजे. जे जे या पृथ्वीतलावरती चांगलं आहे ते माझं आहे हे तत्त्वज्ञान आम्ही खरं तर स्वीकारलं पाहिजे. आता विश्वास मके देवे तोसोनी मज द्यावे पसाय दान, विश्वबंधुतेचं तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं होतं ते आम्ही अंगीकारलं पाहिजे. जे जे चांगलं आहे ते आम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि हा प्रचार आणि प्रसार सांगोल्याच्या भूमीमध्ये होईल. खरं तर फार चांगली गोष्ट आहे. सगळी लोक हातात हात घालून समाज परिवर्तनाची, प्रबोधनाची भाषा करतायत. आणि ह्या सगळ्याच मंडळीला मनापासून मी खरं तर शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सर्व संयोजकांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. संभाजी महाराजांचा बुद्धभूषण हा ग्रंथ मी मराठीमध्ये काव्यानुवादित केला आहे. त्याच्यातली काव्यपुष्प जी आहे, म्हणजे गळ्यात विजयाचा हार पडावा अशी अभिलाषा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. आणि ती 2 कवनं जी आहेत ती तुम्हाला समर्पित करतो. आणि मी ह्या ठिकाणी त्यानंतर थांबणार आहे. तू हार तरी न हारलेला, तू हार तरी न हारलेला, तुझ्या सद्गुणाने तू तारलेला, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, आहेत कैक जगामध्ये गुणवंत, तुझ्यासारखा आहे तू भाग्यवंत. भाग्य लाभले तुला विसावया गळा, तुझ्या विन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा, तुझ्या विन पूरका साऱ्या विश्वाचा सोहळा. सांगोल्यामधल्या या सर्व माझ्या माता भगिनींनी मला या ठिकाणी बोलवलं. पुन्हा एकदा सर्व दोंगडेताई असतील, त्यानंतर आमचे सगळेच हर्षदाताई असतील, तेलीताई असतील, सगळेच लीनाताई असतील, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माळी सर, झपके सर आणि ही सर्वच मंडळी ह्या समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सगळ्या आमच्या साहित्यिकांच्या पाठीशी, तुमचे आभाळभर शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.